शासनानं 2020 पर्यंतची राज्यातील गुंठेवारी प्रकरणं नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे। या प्रकरण नियमित करण्याच्या मुदतीबाबत आमदार सतेज पाटील यांनी आज विधान परिषदेत लक्ष वेधलं। गुंठेवारी नियमित करण्याकरता अर्ज करण्यासाठी मुदत प्रत्येक महापालिका ठरवते। ही अर्ज करण्याची मुदत शासनानं सुरूच ठेवावी, तसंच अर्ज करण्याची मुदत शासनानं महापालिकांना वाढवून द्यावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली। प्रत्येक महापालिका मुदत देते अर्ज करण्यासाठी। काही महापालिकांनी 2022 पर्यंत दिले, 23 पर्यंत दिले। माझी विनंती आपल्याला शासनाला की अर्ज करायची मुदत ती महापालिकेला जी आहे ती वाढवून द्यावी, कारण की अनेकांनी अर्ज केलेले नाहीत। नियम आपण केला गुंठेवारी नियमित करण्याचा, परंतु महापालिका ठरवते 2022 पर्यंत अर्ज ज्यांचे आले त्यांचेच करणार। तसं न करता ती कंटिन्यूअस चालू ठेवली पाहिजे। आपण हे थ्रेशोल्ड 2020 ठेवलेलंच आहे, तर ते आपण करणार। आमदार सतेज पाटील यांच्या मागणीनंतर मंत्री उदय सामंत यांनी शासन याबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं। तसंच या संदर्भात प्रत्येक महापालिकांशी बोलून सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मंत्री सामंत यांनी दिलं। नागपूरची जशी आपण मुदत वाढवणार आहोत, तसं प्रत्येक महानगरपालिकेशी चर्चा करून ती वाढवण्याचा सकारात्मक निर्णय घेतला जाईल।